24 इंडिया लाइव न्यूज। नमस्कार, आपल्या सर्वांचे 24 इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा। आज आपला वाढदिवस आहे। सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत येत आहे। काय म्हणणार, कसं वाटतं? सर्वप्रथम मी सर्वांना माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो। सकाळी 8 वाजतापासून माझा आज श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्यातला आणि माझा शिवालयामध्ये माझा जन्म माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे सोमवारी झाला असं कळलं। त्यामुळे आज असा साखर योग आला आहे। तीन गोष्टीचा संगम झालेला आहे आणि अशा वेळेस त्यामुळे मी सकाळपासून कल्याणेश्वर मंदिरापासून जेव्हा घरी आलो तर जी महादेवाची कृपा की माझे जे शुभचिंतक लोक सकाळी 7 वाजतापासून गर्दी आतापर्यंत काही कमी होत नाही आहे। म्हणजेच मला ईश्वर महादेव हा माझ्या सोबत आहे असं दिसून येते। आणि महत्त्वाचं म्हणजे शिव हा शब्दाचा अर्थच आहे का कल्याण। शिव म्हणजे कल्याण आणि शिवपूजा म्हणजे गोरगरीब लोकांची सेवा करणे हीच शिवपूजा आहे असं मला माझ्या वडिलांकडून संस्कार मिळाले। त्यामुळे मी सर्वप्रथम सर्व समाजातील बांधवांना आज या वाढदिवसानिमित्त सांगू इच्छितो की सर्वांनी एकजूट राहायचं आहे। सर्व धर्मवाद सोडून एकजूट राहून आपल्याला आपला प्रभाग कसा चांगला होईल, आपलं शहर त्यानंतर आपलं राष्ट्र निर्माण करा अशी मी या ठिकाणी आजच्या दिवशी संकल्पसुद्धा घेतलेला आहे। आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार, आजच नागपंचमी आहे, त्या दिवशी तुमचा वाढदिवस आला, त्याच्याबद्दल हा साखर योग म्हणते, हा त्रिवेणी योग आहे आणि आज तो आला आहे। त्यामुळे आमच्या परिवारात म्हणा की सगळ्या आमच्या शुभचिंतक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि हा जो योग आला आहे या योगाला आम्ही एक प्रकारचं एक उत्सव म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे। कारण का आम्ही या दिवशी आमच्याकडे महारुद्राभिषेक असतो, परंतु तो आम्ही उद्या घेतला आहे। उद्या आम्ही रुद्राभिषेक करणार आहे। श्रावण महिन्यात आमची तशी भोलेनाथाची सेवा चालू असते आणि आम्ही शिवचे भक्त असल्यामुळे याचं महत्त्व आज माझ्यासाठी आणि आज माझे जे शुभचिंतक येत आहे मी सर्वांना मनपूर्वक खूप खूप आभार मानतो। कारण का सकाळपासून मला ज्या आशीर्वाद देण्याकरता सर्व पश्चिम नागपूर आणि सर्व क्षेत्रातून लोक येत आहेत। सेवा प्रतिष्ठान करतो, नेहमी सेवा करत राहते पश्चिम नागपूरची। तुम्हाला असं वाटतं का तिथे बाबूराव प्रतिष्ठान करतो जे सेवा केली आहे म्हणून लोक तुमच्याशी म्हणजे सातत्याने मागील 15 ते 20 वर्षातच निश्चितच सातत्याने 15-20 वर्षापासून वामनराव बडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब लोकांच्या अडचणीला दूर करणे असेल, जसे की वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल, विद्यार्थी लोकांना गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असो, गोरगरीब पोरांना पुस्तक वाटाचा कार्यक्रम असो, असे धार्मिक कार्यक्रम असो आणि सामाजिक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रम असो, यंग पोरांनासाठी मी मोठ्या मोठ्या क्रिकेटचा टुर्नामेंट, फुटबॉलच्या टुर्नामेंट अशा प्रकारचे कार्यक्रम करत आलो आहे आणि करत राहील। त्यामुळे मला प्रत्येक माणसाच्या कर्माचं रिफ्लेक्शन होत असते। प्रत्येकाला वाटते का नाही नरेश भाऊ आपल्या सुखदुःखात राहतो, त्याच्यामुळे लोक आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे गर्दी दिसते आहे ते त्याचं प्रतीक आहे असं मला वाटते। म्हणून मी सर्व माझ्या शुभचिंतक लोकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना सर्वांना एकच माझी विनंती आहे का कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण एकजूट राहा आणि आपण आपल्या राष्ट्राबरोबर राहू। आज आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देशाला घेऊन चालले आहे, जगात 3ऱ्या नंबरवर आपला देश आलेला आहे, परंतु कोणताही देश जेव्हा प्रगती करतो दुश्मन तयार होतात आणि ते आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। ती फूट पडू नाही द्यायची आहे। मी त्यांच्या फूट पाडण्यावाल्या लोकांना त्यांचा आपल्याला धडा दाखवायचा आहे। म्हणून आपल्या सर्व धर्माच्या आणि सर्व समाजाच्या लोकांनी एकजूट होऊन आपण आपल्या राष्ट्राला समोर घेऊ जाऊया असा मी सगळ्यांसाठी एक संदेश देतो आहे। 15-20 वर्षापासून जी समाजसेवा करतो आहे, माझा फॅशन आहे, माझ्या वडिलांचे संस्कार आहे की आपल्यापासून आपल्या घरी येणारा सुखी दुःखी माणूस जो कोणी येतो त्याला नाराज न करायचं। त्याच्यामुळे माझ्या वडिलांची पुण्याई, माझ्या परिवाराची पुण्याई, माझ्या कुटुंबाची पुण्याई आणि लोकांना मध्ये असलेला एक माझ्याबद्दलचा विश्वास, त्यामुळे या लोकांचा लोक मला हे करत आहे आणि मी कधी पार्टी
पक्षपात केलेला नाही. एक सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करत गेलो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची एक सेवा मी निरंतर करत राहील. माझ्यावर अन्याय झाला तरी पार्टीचा खन्ना कार्यकर्ता म्हणून माझे केंद्रीय नेतृत्व रणजित गडकरी आहे, माझे मार्गदर्शक आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि त्यानंतर आमचे बावनकुळे साहेब, या तिघांना मार्गदर्शक ठेवून मी भारतीय जनता पार्टीचं काम न रुकता न थांबता सदैव मी करीत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.